नमस्कार. महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींचे आपल्या TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महिलांसाठी अतिशय आनंदाचे अपडेट घेऊन आलेलो आहे. बघा, आता लाडक्या बहिणींना त्यांच्या हक्काचं घर भेटणार आहे. म्हणजे आता बहिणींना घरकुल भेटणार आहे. आणि ही जी माहिती आहे स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिलेली आहे. बघा, आता यामध्ये आपल्याला अर्ज कसा करायचा, यासाठी डॉक्युमेंट काय काय लागतील आणि कोणत्या महिला यामध्ये पात्र ठरतील, अशी सर्व माहिती आपण बघणार आहोत. त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले आहे ती देखील आपण बघणार आहोत. तरी माझी सर्व माता भगिनींना विनंती आहे, हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती मिळेल. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तर चला, वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती बघण्यासाठी आपण इथे स्क्रीनवर आलेलो आहे. इथे बघू शकता. बघा, लाडक्या बहिणींना तुम्हाला हक्काचं घर मिळणार असा भरा अर्ज. जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया. तर बघा, इथे लाडक्या बहिणींना काय सांगितलं आहे की तुम्हाला तुमच्या आता हक्काचं घर भेटणार आहे आणि यामध्ये आपल्याला अर्ज कसा करायचा आहे याची संपूर्ण प्रोसेस इथे आपण बघणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. बघा, राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे. मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार देखील झाला आणि आता मंत्र्यांना खाते वाटप देखील करण्यात आलेलं आहे. तर बघा, आता काय झालेलं आहे की आपल्या विधानसभेमध्ये पुन्हा एकदा महायुती सरकार हे विजयी झालेलं आहे. आणि महायुती सरकार विजयी झाल्यानंतर सर्व जे मंत्री आहे अशा मंत्रिमंडळाचा शपथविधी इथे संपूर्ण पार पडलेला आहे. आणि मंत्र्यांचं जे आहे ते खातेवाटपसुद्धा इथे पार पडलेलं आहे. दरम्यान खाते वाटपानंतर सरकार ॲक्टिव्ह मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे. आमचं सरकार जर पुन्हा सत्तेत आलं तर आम्ही महिलांच्या खात्यात 2,100 रुपये जमा करू, असं महायुतीकडून सांगण्यात आलेलं होतं. तर बघा, इथे काय झालं आहे की सरकार जेव्हा सत्तेवर पुन्हा आलं तर ते आता सध्या ॲक्टिव्ह मोडवर आहे. आणि ते काय सांगितलं आहे की आमचं सरकार जर पुन्हा आलं तर आम्ही लाडक्या बहिणींना काय करू, 2,100 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा करू, म्हणजे दर महिन्याला त्यांना 2,100 रुपये देऊ, असं त्यांनी सांगितलेलं होतं. दरम्यान आता आणखीन एक मोठी बातमी समोर आली. बघा, ते सुद्धा असताना आता आपल्यासमोर एक लाडक्या बहिणींसाठी एक खूप मोठी बातमी आपल्या समोर आलेली आहे. स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली आहे. तर बघा, इथे स्वतः जे आपले राज्याचे मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली आहे. नवं सरकार सत्तेत येताच केंद्र सरकारकडून राज्याला मोठं गिफ्ट मिळालं आहे. तर बघा, इथे काय सांगितलेलं आहे की जसं आपलं महायुती सरकार राज्यामध्ये पुन्हा आलं तसं केंद्राकडून आपल्याला आपल्या राज्यासाठी एक मोठं गिफ्ट मिळालं आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एकाच वर्षात महाराष्ट्रासाठी तब्बल 20 लाख घरांना मंजुरी मिळाली आहे. तर बघा, इथे काय सांगितलेलं आहे की जी प्रधानमंत्री घरकुल आवास योजना आहे या योजनेअंतर्गत एकाच वर्षात काय झालं आहे की महाराष्ट्रासाठी तब्बल 20 लाख घरांना इथे मंजुरी मिळालेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे. बघा, यामुळे काय होणार आहे की ज्या लाडक्या बहिणी आहे अशा लाडक्या बहिणींना आता घरकुलाचा लाभ भेटणार आहे. याबाबत केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज चव्हाण यांनी घोषणा केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. तर बघा, जे आपले केंद्रीय ग्रामविकास मंत्री आहे शिवराज सिंग चौहान यांनी घोषणा केलेली आहे. आणि अशी माहिती आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिलेली आहे. घरकुल योजना ही आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटक आणि कमी उत्पन्न गटातील कुटुंबांना परवडणारी घरे देण्यासाठी सरकारी सुरू केलेली गृहनिर्माण योजना आहे. योजना नवीन घरे बांधण्यावर तसेच सर्व लाभार्थ्यांसाठी राहणीमानाची चांगली परिस्थिती सुनिश्चित करण्यासाठी विद्यमान निवासस्थानांचे अपग्रेड आणि नुतनीकरण यावर लक्ष केंद्रित करणार आहे. लाभार्थ्यांना सर्वसमावेशन सहाय्य प्रदान करण्यासाठी ही योजना अनेकदा प्रधानमंत्री आवास योजनासारख्या इतर गृहनिर्माण उपक्रमांशी जोडली जाते. या योजनेचे मोठ्या प्रमाणात फायदे मिळतात, मात्र त्यासाठी तुम्हाला अर्ज भरून तुमच्या स्वतःची अधिकृत नोंदणी करणे आवश्यक आहे. तर बघा, जर इथं तुम्हाला काय सांगितलेलं आहे की जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला काय करायचं आहे की ते तुमचा अर्ज आहे हा स्वतः तुम्हाला भरून द्यायचा आहे आणि स्वतःची जी अधिकृत नोंदणी आहे ही करून घ्यायची आहे. आता बघा, घरकुल योजनेचे उद्दिष्ट नेमके काय आहे. आता तुम्हाला घरकुल तर भेटणार आहे, पण ते नेमकेचे उद्दिष्ट काय आहे ते बघा. इथे परवडणारी घरे प्रदान करणार आहे, राहणीमानात यामध्ये सुधारणा होणार आहे आणि सामाजिक समानतेला इथे चालना देणार आहे. त्यानंतर शाश्वत विकासाचे समर्थन इथे सुद्धा होणार आहे. शहरी आणि ग्रामीण विकास इथे सुकर होणार आहे. आता घरकुल योजना 2024साठी अर्ज प्रक्रिया आपल्याला कशी करायची. बघा, आता आपल्याला अर्ज करायचा, नेमका आपल्याला अर्ज कसा करायचा ते आपल्याला जाणून घेणे गरजेचं आहे. बघा, नंबर 1 काय करायचं आपल्याला, घरकुल योजना 2024च्या अधिकृत वेबसाईटला किंवा संबंधित राज्य सरकारच्या गृहनिर्माण विभागाच्या वेबसाईटला भेट देऊन तिथे सुरुवात करायची. बघा, तुम्हाला काय करायचं आहे, घरकुल योजना 2024ची ती अधिकृत वेबसाईट आहे, या अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे आणि तिथे काय करायचे की जे राज्य सरकारचे गृहनिर्माण विभाग आहे या गृहनिर्माण विभागाच्या वेबसाईटला तिथे भेट द्यायची आहे. त्यानंतर 2 नंबर आपल्याला काय करायचं आहे, तुमचं नाव, संपर्क माहिती आणि ईमेल पत्ता यासारखी मूलभूत
तपशील प्रदान करून पोर्टलवर स्वतःची तुम्हाला नोंदणी करून घ्यायची आहे. त्यानंतर एकदा नोंदणी केल्यानंतर पोर्टलवर लॉग इन करा आणि अर्ज भरा. तुमचे उत्पन्न, कौटुंबिक तपशील आणि घरांच्या गरजा याबद्दल अचूक माहिती भरायची. बघा, त्यानंतर तुम्ही ज्या पोर्टलवर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, तुमचा अर्ज भरायसाठी इथे प्रोसेस सुरू करायची. सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं, तुमचे उत्पन्न टाकायचे, त्यानंतर कौटुंबिक तपशील टाकायची आणि त्यानंतर घराच्या गरजाबद्दल तुम्हाला अचूक जी माहिती आहे ती तुम्हाला फिल करायची आहे. त्यानंतर तुमच्या अर्जाचे समर्थन करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. बघा, त्यानंतर तुम्हाला काय करायचं, की तुमचे सर्व जे डॉक्युमेंट आहे ते इथे अपलोड करायचे आहे. सर्व कागदपत्रे स्पष्ट आणि सुवाच्य असल्याची खात्री करून घ्यायची आहे. त्यानंतर फॉर्म भरल्यानंतर आणि कागदपत्रे अपलोड केल्यानंतर प्रदान केलेल्या माहितीचे पुनरावलोकन करा आणि अर्ज सबमिट करा. बघा, त्यानंतर तुम्ही काय करायचं, तुमचे सर्व डॉक्युमेंट तुम्ही तिथे सबमिट केल्यानंतर तुम्हाला पूर्ण एकदा तपासून घ्यायचे आपले सर्व डॉक्युमेंट क्लिअर इथे स्पष्टपणे आपण अपलोड केलेले आहे का. त्यानंतर तुम्हाला अर्ज इथे सबमिट करून घ्यायचा आहे. त्यानंतर अधिकारी अर्जाचे पुनरावलोकन करतील आणि कागदपत्राची पडताळणी करतील. अर्ज मंजूर झाल्यास योजनेच्या मार्गदर्शन तत्वानुसार लाभार्थीला आर्थिक सहाय्य मिळेल. त्यानंतर बांधकाम किंवा नुतनीकरणाच्या कामाच्या प्रगतीच्या आधारे टप्प्याटप्प्याने तुम्हाला इथे निधी वितरित करण्यात येणार आहे. आता आपण अर्ज भरला, पण आता नेमक्या याच्यामध्ये पात्रता कशी आणि याचे नियम काय आहे, या दोन्ही गोष्टी आता आपण समजून घेऊया थोडक्यात. बघा, इथे अर्जदार हा महाराष्ट्र राज्यातील कायम रहिवासी असणे गरजेचे आहे. त्यानंतर अर्जदार हा राज्यातील इतर मागासवर्गीय प्रवर्गातील असणे आवश्यक आहे. त्यानंतर अर्जदाराचा महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य कमीत कमी 15 वर्षे आवश्यक आहे, म्हणजे तुम्ही ते 15 वर्षे राहील असणे गरजेचे आहे. त्यानंतर अर्जदाराचे स्वतःचे किंवा त्याच्या कुटुंबियाची मालकीचे महाराष्ट्र राज्यात घर नसावे. अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 1,20,000 रुपयेपेक्षा जास्त नसावे. अर्जदाराची स्वतःची अथवा शासनाने दिलेली जमीन असावी किंवा त्यांचे स्वतःच्या जागेवर असणारे कच्चे घर पडून त्याला त्या जागेवर नवीन घर बांधता येईल. अर्जदाराने महाराष्ट्र राज्यात अन्य कुठेही सरकारच्या कुठल्याही गृहनिर्माण योजनेचा लाभ घेतलेला नसावा. त्यानंतर एकदा या योजनेचा लाभ घेतल्यास अर्जदाराला इतर कुठल्याही आवास योजनेचा लाभ घेता येणार नाही. बघा, जर तुम्ही एकदा प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेतला तर तुम्हाला अन्य कोणत्याही आवास योजनेचा लाभ इथे घेता येणार नाही. आता यासाठी आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे, आपल्याला अर्ज करायचा आहे तर याच्यामध्ये आपल्याला डॉक्युमेंट लागणार आहे. नेमके कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे त्याचीसुद्धा माहिती बघूया. बघा, आपल्याला 7/12 उतारा लागणार आहे. त्यानंतर ग्रामपंचायत उतारा किंवा तुम्हाला ग्रामपंचायतीमधील मालमत्तेची नोंद वहीवरील उतारा असणे आवश्यक आहे. त्यानंतर मालमत्तेचं प्रमाणपत्र लागणार आहे. त्यानंतर जातीचे प्रमाणपत्र, रेशन कार्ड, आधार कार्ड, निवडणुकीचे ओळखपत्र, त्यानंतर लाईट बिल आणि मनरेगा जॉब जे कार्ड असतं ते जॉब कार्डसुद्धा लागणार आहे. त्यानंतर अर्जदाराच्या बँकेची बचत खात्याची पासबुक लागणार आहे. आता लाभार्थीची निवड कशी करण्यात येणार आहे, इथे आपल्याला अर्ज आपण भरला, नेमकं आता आपल्याला जी लाभार्थीची निवड असते ती कशी होती ती सुद्धा बघा. अर्जदारांपैकी जर काही विधवा असतील तर त्यांच्या घरात कोणीही कमावत नाही, त्यांना पुनर्ग्रस्त अर्जदार किंवा पीडित अर्जदार. बघा, अर्जदारांपैकी जर कोणी विधवा असेल तर त्यांच्या घरात कोणीही कमावता नाही असं तुम्हाला तिथे सांगणं आहे. त्यानंतर पुनर्ग्रस्त असो किंवा पीडित अर्जदार, त्यानंतर कुठल्याही कारणाने झालेल्या दंगलीमध्ये घराचे नुकसान झालेले असल्यास असे कुटुंब, त्यानंतर नैसर्गिक आपत्तीग्रस्त कुटुंब, त्यानंतर दिव्यांग व्यक्ती, अशासुद्धा याची लवकरात लवकर निवड केली जाते. तर अशी ही माहिती होती. माहिती आवडल्यास ही जी माहिती ही सर्व महिलांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. तर चला भेटूया एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, धन्यवाद, टेक केअर, ऑल द बेस्ट.